नमस्कार मित्रांनो, चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे 40 प्रश्न बघणार आहोत आणि हे प्रश्नसंच मित्रांनो तुम्हाला जे काही 2025मध्ये पोलीस भरती होणार आहे ते अनुषंगाने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचते। तसेच मित्रांनो, जे काही पोलीस भरती संदर्भात अपडेट असते ती पण आपल्या चॅनलवरती आपण वेळोवेळी देत असतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, सायमन कमिशनच्या निषेधादरम्यान प्राणघातक जखमी झालेल्या स्वातंत्र्य सेनानीचे नाव काय होते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय। पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील कोणते राज्य भारताचे ऑर्किड राज्य द ऑर्किड स्टेट ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश। आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे तर ती आहे इटानगर। प्रश्न क्रमांक 3 आहे, इसवी सन डॅशमध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली। केव्हा केली होती तर ती आहे ऑप्शन क्रमांक 3 1600 साली। प्रश्न क्रमांक 4 आहे, जगातील सर्वात मोठ्या लांबीची वाळूच्या खडकाची गुहा क्रेमीपुरी ही नुकतीच कोणत्या राज्यात आढळली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मेघालय। प्रश्न क्रमांक 5 बघू। इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड डॅश या नावाने ओळखला जातो। कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गांधीयुग। प्रश्न क्रमांक 6 आहे, ऑगस्ट 2024मध्ये कोणत्या राज्याने देशातील पहिल्या धान्य ATMचे उद्घाटन केले? कोणत्या राज्याने? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ओडिशा। प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हेमिस राष्ट्रीय उद्यान। प्रश्न क्रमांक 8 आहे, लोकशाही ही लोकांचे सरकार लोकांद्वारे लोकांसाठी अशी व्याख्या कोणी परिभाषित केली होती? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अब्राहम लिंकन याने। प्रश्न क्रमांक 9 आहे, सिंधू खोरे संस्कृतीचा भाग असलेला कालीबंगा भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान। राजस्थान या राज्यामध्ये कालीबंगा हे आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात तत्वास मान्यता दिली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असलेला जोग धबधबा हा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 शेरावती आणि हा कर्नाटक या राज्यामध्ये आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 12 आहे, 17 ऑक्टोबर 2024 रोजी खालीलपैकी कोणी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नायब सिंग सैनी याने। प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1936 साली। प्रश्न क्रमांक 14 आहे, डॅशच्या तहाने बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला? कोणत्या तहाने? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अलाहाबादचा तह। प्रश्न क्रमांक 15 आहे, ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन केले होते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सुरत या ठिकाणी। प्रश्न क्रमांक 16 आहे, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 खेडा या जिल्ह्यामध्ये। प्रश्न क्रमांक 17 आहे,
एक देश एक निवडणूक या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 भर्तृहरि मेहताब. भर्तृहरि मेहताब. प्रश्न क्रमांक 18 आहे, मुलांसाठी मोफत व अनिवार्य शिक्षण हक्क RTE कायद्याची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून सुरू झाली आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल 2010 पासून. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्ये घेतली आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रशिया. आणि एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत ते मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणत्या राजकीय उद्यानात कस्तुरी हरिण प्रकल्प प्रोजेक्ट मस्क डिअर 1972 सुरू करण्यात आला होता? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 केदारनाथ राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतातील शीतवळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश. आणि राजधानी काय आहे हिमाचल प्रदेशची? ती आहे शिमला. प्रश्न क्रमांक 22 आहे, रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना क्रांतिकारकाने डॅश रोजी काकोरी रेल्वे स्टेशनजवळ लुटला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 9 ऑगस्ट 1925 रोजी. प्रश्न क्रमांक 23 आहे, प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून देण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संस्कृत. प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतर होतात? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 देवप्रयाग. प्रश्न क्रमांक 25 आहे, डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विठ्ठलरामजे शिंदे याने. प्रश्न क्रमांक 26 बघू. गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्ध असलेले वज्रेश्वरी हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ठाणे या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 27 आहे, खालीलपैकी कोणते भारतीय स्मारक ट्विटरवर पदार्पण करणारे प्रथम जगातील ऐतिहासिक स्मारक बनले आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ताजमहाल, जो की आग्रा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, मुंबई गोवा हायवे हा खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नॅशनल हायवे 66. प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून आपण ओळखतो? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे गोदावरी नदी. गोदावरी नदीला आपण दक्षिण गंगा म्हणतो, तसेच वृद्धगंगा म्हणून आपण ओळखतो. प्रश्न क्रमांक 30 आहे, हिऱ्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आढळतात? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आफ्रिका. प्रश्न क्रमांक 31 आहे, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मनिला, जे की फिलिपिन्स या देशात आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हरित क्रांती. प्रश्न क्रमांक 33 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून नाही? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश. बाकी छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा तसेच मध्य प्रदेश या राज्यांची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागून आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे, आझाद हिंद सेनेचे अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिले होते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 शहीद आणि स्वराज. प्रश्न क्रमांक 35 आहे, राष्ट्रीय स्तरावर हे महत्त्वाचे गणले जाणारे
परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 36 आहे. किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. प्रश्न क्रमांक 37 आहे. भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर होमी सेठना. प्रश्न क्रमांक 38 आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 17 सप्टेंबर रोजी. प्रश्न क्रमांक 39 आहे. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जांभी मृदा आणि हे मुख्यतः कोकण या विभागामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 40 आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच मित्रांनो तुमच्या जर काही शंका असतील त्या पण तुम्ही सांगू शकता. आपण आपल्या चॅनलवरती पोलीस भरती संदर्भात किंवा जे काही पोलीस भरती संदर्भात अपडेट असते ती आपण वेळोवेळी देत असतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. भेटूया एका पुढील व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.